सो नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्लॉगमध्ये, व्हिडिओमध्ये. तर आम्ही आत्ता आहोत, आत्ता कुठं आहोत आपण? ओंकारेश्वरला आहोत. आता जरा जाम उशीर झाला, संध्याकाळ झाले. संध्याकाळी आम्ही आता बाहेर निघतो आहे. आता संध्याकाळची आरती आम्ही कॅच करायचा ट्राय करतो आहे. तर चला पुढे बघू. आणि एक अजून सुरुवात आपल्या नवीन ब्लॉगरकडनं एक परत सुरुवात करू. थांबा, नवीन ब्लॉगर शोधू, तिच्याकडनं बरं ब्लॉगिंग स्टार्टिंग करू. चला थांब रिटेक कंटिन्यू. आपण आता बनवतोय भेल. कशाची? सगळा मिक्स. मूग डाळ, लसूण चिवडा, लिंबू, कांदा, टोमॅटो आणि अजून काय काय साहित्य आहे आपल्याकडे. पाणी, गरम पाणी. गरम पाणी. मेन शेफ चेंज काय टॉस होता. आता लागले सगळ्यांना भूक मजबूत. काय करतो इथं बस. तर तरी सगळे पेठा खाऊन, पिझ्झा पिझ्झा ढोसून, बर्गर खाऊन, फ्राईज खाऊन, कोल्ड कॉफी पिऊन तरी परत भूक लागली. बेल खायला आले. नाही, ती आपल्याला बॅग संपवायची आहे ना. नाहीतरी सर पलीकडे बॅग संपवायची म्हणून कसं जा. ते आम्ही कसं हे करतोय ना. आम्ही जा तू. एफर्ट्स बघा, एफर्ट्स. अरे पडशील की? नाही बघा, हे काय नसतं करताना तरी पण गायत्री पाणी म्हण. गायत्री नाहीये मी. आता हे गायत्री म्हणली की राहू. श्रावणी काय चेष्टा करताय ना. श्रावणी ह्याचा फुकटचा एफर्ट्स आहे. काही न करताना सुद्धा एफर्ट्स घ्यायला लागतात. हा, फाड. अहो पाटील. पाटील बघ ना एकदा ट्राय. पाटलीन बाई रुसते की बघ काय फक्त माझ्यावर फोकस झाला पाहिजे, नाही तर तू गेला. ए फोकसला फ्लॅश लाव फक्त. एफर्ट्स बघा, एफर्ट्स. यार ही तुझी काय. अरे हो, तो उचला, मी टाकतो हे सगळं त्याच्यात. फोकस आवरा. यस जाऊ. Guys, इधर फोकस. जुगाड. फोकस. सर. गाईज, डॉली चायवाल्यासारखं यांच्यासोबत पण मोठा स्कॅम झालाय. यांच्यासोबत तर जामच मोठा स्कॅम झालाय. खतरनाक वाला स्कॅम झालाय. ते मी सांगतो आता नंतर तुम्हाला. जाम बहुतेक आपल्या बसमध्ये, मी काय बोलतोय, आपल्या बसमध्ये ना, नाही ते हा टॉपिक वेगळा आहे. आपल्या बसमध्ये जेवढे जण आता फिरायला गेलेले, बहुतेक जणांसोबत मोठा स्कॅम झाला. बहुतेक जण आपल्या बरोबरच नाही झालं. आपल्या ते सोडा. आता आपण पहिला त्या बेलचे इन्ग्रेडियंट्स बघूया. इन्ग्रेडियंट्स. लसूण चिवडा, मटरी. लेमन बेल. लेमन बेल, डॉली चायवाला की जय हो. जय हो. राधे राधे. दीदीचं फेवरेट आहे स्पेशल पुरी. अरे बाप रे. एक दोन कडून गेली. हे काय? स्पेशल शुभलक्ष्मी शेव चिवडा. शेव चिवडा. ओ माय गॉड. बस. दीदी तू घेतलं. ते अरे संपल तेवढीच बनव. चटपटी बेल. नाही, ते खाणारे भरपूर बस आहे खाणारी. हा विषय नाही. अख्खं वाटून टाकू. थँक्यू. 100%. फक्त 2 कांदे आहेत आणि 2च टॅमॅटो आहेत. ये समस्या है रे, क्या बोलने का. तू इसके साथ मत घूम रे. बाकी सगळं मिक्स आहे. नाही, ते करतोय ते इम्पॉर्टंट आहे रे. ती क्वांटिटी किती आहे, काय किती आहे, डझंट मॅटर. पाटलीन बाई तुम्ही काय करताय. कामात सवय नाही का तुला. पाटलीन बाई आमच्या जरा स्लो आहेत. कामात सवय नाही का तुला. ए पाटलीन बाईला काय बोलू नका, डायरेक्ट चाकू फिरवून देईल. हे इकडे फोकस करा तुम्ही. ओके. हे काय आहे सांगितलं नाही. दिस इज मुंबई चटपटा बेल. ओ माय गॉड. सगळ्या सुटी काय. मूग डाळ. सगळं मिक्स करायचं आहे आपल्याला. काय राहिलं नाही पाहिजे. जे काय आणलंय सगळं संपवून टाकायचं. बाकरवडी करत नाही. आणि राधे. भाकरवडी बेल मध्ये टाकली. पापडी. आधी कुस्कर घे. सोला टाकली फक्त. अरे यार. हा. ठीक आहे. लाईट लागले. हा. गाणं बजाव. नको, कॉपीराईट लागेल. बोला. तोंडाने किती गाणी बोलायची ते बोला. आता दिसंग बघू. तोंडाने किती गाणी बोलायची बोला. आता म्युझिक वगैरे लावलं डायरेक्ट कॉपीराईट. हे काय दिले. ती नाही. चल भाऊ द्या. ये दे लगेच चल.
भरपूर आहे गाडीला पुरे लक्क्या प्रसाद म्हणून खाऊ. डिप्रेशन राधे राधे कुछ भी बोल देतो राधे राधे हाँ ताम गरम करने जाता हूँ कांड हो जाता है भाई हमारे यहाँ ऐसा ही होता है कौन है ये लोग कौन है लोग कहाँ से आते काहीतरी बरोबर अरे श्रावणी अरे गायत्री काहीतरी आहे विषय थोडा काहीतरी डिप्रेशन डिप्रेशन भाजीचं नाव आहे काहीतरी डिप्रेशन पक्का काय भाजी? 100%. अरे अरे काय होतंय पाटलीन हात चालव पाटलीन X9 Y9 Z9 XYZ A few moments later. कांदा कापून झालेला आहे अरे बापरे स्ट्रगल टाळ्या 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 ए बस मध्ये उतरलं सत्कार करा तू मागच आहे हा बापरे बापरे ए हा आता या आता आपण वरती या मध्ये ते सोडावाला वन मोर पर्सन ऍडेड इन बेल करके बेल बेल इडली ले लो इडली चटनी ले लो ले लो आलू ले लो कांदा ले लो आलू चटनी ले लो ले लो बे ले लो Guys. Ingredients टोमॅटो XYZ अंगात होतं ना सगळं टाका लिंबू पण दोन्ही पिळी बेलवर फोकस Focus. Finally, guys, after 50 years, the bell is ready. चला बेल घ्या बेल मला लिंबू सरबत बेल घ्या बेल हा इजा आहे का काय लिंबू सरबतचा वास येत आहे झालाय सगळ्यांसोबत स्कॅम झालाय मोठा सर मग चल बस आयो तोंडाला पाणी सुटला आयो बाबांना दे पाहिजे. ए खाली ते खाली ओय 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 निवता कोचा ए नैवेद्य दाखव रे बाबा, ठीक आहे, निवड दाखवलं, होय? बाबा खाली उतरून दे कुठं आता आम्ही खाण्यावर फोकस करतोय भेटू आपण खाल्ल्यानंतर बेळचं 1 नंबर झाले फीडबॅक तर आला आपला ओके चलो ते दोघं खाली तुम्ही- 1 नंबर बेळ झाले बनवली 1 नंबर येतो माझा रिएक्शन येतो 1 नंबर बेळ झाले सगळ्यांची रिएक्शन घेऊ आपण बेळ कशी झाले 2 नंबर 2 नंबर झाले का 3 नंबर बस 1 नंबर 1 नंबर बस पाटलीन भाईचा आला फीडबॅक 1 नंबर मेन माणसं बाबाला घेऊ नका आता. आता बाबाला घेऊ नका. नाही घेतली त्याला मेन माणसाचा फीडबॅक मेन सगळ्यात मेन शेफच मी होतो हा तेच बस काय तरी पण कापल्याला कांदा कसा होता वेळ गेला पण मस्त झालं तो मेन शेफ खतरनाक हळूहळू घ्या हा तुझा काय वाव 1 नंबर जकास तिथंच बंद करा हे नाही दाखवले अरे येऊ द्या वेळ कशी होती? एकदम मस्त बस बाबांना आवडली संपला विषय सो आता बेळ झालेली आपली गाडीतला येऊ. हा? घे त्याला लास्टला घेऊ आपण घे जाऊन दे बेळ झालेली आपली आता डायरेक्ट कट A few moments later. तर खूप वेळानंतर मागे लागून मॅडमने आपल्याला एवढा महत्वाचा टाइम तिचा दिलेला आहे ओके तर लेट्स नमस्कार स्टार्ट मंडळी आपण आलो ओंकारेश्वरला पहिला आपण नर्मदा नदीला जाणार आहोत तिकडे आपण आरती करणार आहोत मग नंतर आपण जाणार आहोत ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग आणि मग नंतर आपण जाणार आहोत मामलेश्वर तर सोबत राहा आपण सर्व दर्शन सोबत करू मॅडम आपण काय बोलायचंय काही नाही आता आरती आरती अरे आता मला घ्या आता कायच बोलायचं नाही चला आम्ही नर्मदेच्या काठेवर आणि मेन आम्हाला आरती करायचीच होती म्हणजे आता 2 ज्योतिर्लिंग झाले आमचे पण आम्हाला आरती वगैरे कुठल्या प्रकारची आरती भेटली नाही पण आज आम्ही ओंकारेश्वरला आलोय खास नर्मदेच्या आरतीसाठी सो लेट्स गो स्कायवॉकनी जाणार आहोत वरती स्कायवॉक आहे तर आपण तिथे येस आधी आरती करू चला लेट्स गो माझं पण काढ नमः शिवाय
चलो आता चालू आम्ही बोटीनी. बोटिंग बोटिंग बोटिंग. एक काठवरून दुसऱ्या काठ. ओके. खाली पहा. खाली पहा, सावधान राहा. आज गर्दी कमी आहे. सो गाईज आम्ही आलोय बोट मध्ये आता. भाई क्या हुआ? अरे भाई हो चलो भाई. में हमको जाना है. जात आहे. आता आपण जातोय ओंकारेश्वर. ह्या काठवरून त्या काठ. हम लोग सब फैन का सो आम्ही आलो या काठावर आता. जाते दुर्मेदितमहसे भगवते धनु तैलास्नान् विश्वातस्वामयक्मया परिभुग परिदे भङ्गने हेतुस्मान् हेतुर्देवता अतो दर्शिकौतस्वमारे असमन्निधेहितं नमामि मातु नर्मदे गरीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे प्रदम्बुली नदी नमीन दिव्यसम्प्रदायकं ललौमलौगभारहारि नायकं सुमस्य गच्छनग्रचक्रचक्रवात जन्मदे गरीयपादपङ्कजम् नमामि देवि नर्मदे नमः नर्मदे गदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे गतं तदैव मे भजं तदम्बुदीक्षितं यदा. सो गाईज आमची आरती झालेली आहे. नर्मदा आरती मेन. मगाशी आधी आरती होती ती मेन आरती नव्हती. आत्ता जी केली ती मेन आरती होती. ती आम्ही आरती आता केले आणि आता आम्ही मेन दर्शनावरती देवाच्या दर्शनाला चाललो आहे मेनवरती ओंकारेश्वरच्या. सो लेट्स गो. चलो. सो आम्ही जातो आहे मेन दर्शनावरती आता. झुल्यावर ना जातो. झुल्यावर ना. A few moments later. सो गाईज आमचं ओंकारेश्वरचं दर्शन झालेलं आहे प्रॉपर एकदम.
थोडी गर्दी कमी होती, पण विषय असा होता की तिथे डोका टेकून पण देत नाही, लगेच पुढे पुढे ढकलतं, पुढे जा पुढे जा पुढे जा. झालं तसं दर्शन चांगला. आता आम्ही जातोय कुठे जातोय महाबळेश्वरला ना. आता महाबळेश्वरचं दर्शन घ्यायला जातो आता. सो लेट्स गो. अरे अरे महादेव, देवा परमेश्वरा, प्रसाद घेतलेले आहे मस्त. आता आम्ही झुल्यावरनं जाणार आहोत. झुल्यावरनं. हां ते कुठून जायचं आहे? अर्धी गँग खाली पोचली पण राव, आम्ही वरतीच जातो. आपलं नशीब किती चांगलं आहे राव. आपण कुठल्याहून मंदिरात जातोय, आपल्याला गर्दी कमी, दर्शन व्यवस्थित भेटतं आहे आणि आम्हाला गर्दी पण नाही भेटत. आणि मेन आम्हाला आज आरती घ्यायची होती, नर्मदा आरती. ती आम्ही पहिली आरती उतरल्या पाहिजे, आम्हाला वाटलं ती घरी आरती आहे, पण इकडं आल्यावर समजलं की ही मेन आरती. मग आम्ही मेन आरती गेली, मग दर्शन घेतलं. एक नंबर वाटलं बाबा. कसं वाटलं दर्शन? एकदम छान. इकडनंच जायचं आहे. कमी गर्दी होती पण एकदम छान दर्शन झालं. ज्योतिर्लिंगाचं थोडं खाली बेसला आहे आणि मंदिर वरती. महाबळेश्वर 10 मिनिटात बंद होणार आहे. हां मग चाला लगेच. चल चल. आले तुम्ही अरे आम्हाला इथले गल्ली मला माहिती आहे. किती ओरडले ते. किती. सो आता चाललो आहे महाबळेश्वरला दर्शन घ्यायला. जरा उशीर झाला, 10 मिनिटात बहुतेक मंदिर बंद होतं आहे, जरा घाई होत आहे. सो लेट्स गो. कसं वाटलं भाऊ दर्शन? एकदम मस्त. आरती पण मिळालं. जे आपल्याला मेन करायचं होतं, ज्यासाठी उशिरा आलो त्यासाठी म्हणजे आरतीसाठी आम्ही खास उशीर आलो. दुपारी जाणार होतो आम्ही, पण आम्हाला आरती घ्यायची होती म्हणून आम्ही लेट आलो. सो आरती भेटली आम्हाला. आता रात्रीची 10 वाजताची आरती असते, ती बघू आम्हाला, म्हणजे आरतीसाठी येता येते काय बघू. जर टाईम असेल तर 100% थांबू आम्ही आरतीसाठी, नाहीतर मग टुवर्ड्स रूम हॉटेल. काय आलं? चालू आहे भावा, व्हेरीफाय करतोय कॅमेरा चालू आहे का नाही. चलो लेट्स गो. हां येऊ थांब जातो ना. मंदिर की आधिकारिक वेबसाइट श्री ओम. काहीच गर्दी नाही राव इथं, अजिबात गर्दी नाही. नाहीतर अख्खा हा ब्रिज भरलेला असतो पूर्ण, जायला पण जागा नसते, एवढी गर्दी असते. वारा पण काय भारी सुटलाय राव, जाम गर्दी असते. हा ब्रिजवरनं पूर्ण भरलेला असतो. सकाळची असते रे, पण आपण जिथं जाऊ तिथं आपल्याला गर्दी भेटले. सो गाईज आपल्याला सबस्क्राईब करा भाऊंच्या चॅनलचं नाव सांगा. राजजंगम ब्लॉग्स सबस्क्राईब करा गाईज. तुम्ही सबस्क्राईब करा. 100%. ओम गोळेकर. ओम गोळेकरला पण सबस्क्राईब करा. आणि येस माझे सबस्क्रायबर पण ओम गोळे भाऊला सबस्क्राईब करा. ग्रेट मीट. येस छान वाटलं भेटून. 100%. हे यार काट्यानं आम्हाला टाकून आलात राव. कोणी 5 मिनिट. गाईज आपला गाव आलाय, म्हणजे आपल्या महाड गाव, कोकणी माणूस काकणी. मी नागाव फौजी आंबवडे. अरे जवळ आहे. इकडे मंडणगडला महाडमध्ये आल्यानंतर मंडणगड चौक लागतो बरोबर. सकाळी रेवतेला जातो ना रस्ता तिकडे. गाईज ही एकदम रिअर गोष्ट आहे. आम्ही आलोय आता मध्य प्रदेशमध्ये ओंकारेश्वर दर्शनला, आणि दर्शन करताना आपला एकदम शेजारचा माणूस भेटलाय. गाववाले कोकणी माणूस कुठे येऊन भेटते बघा. 100%. राजापूरचं का? दोनों ब्लॉगर साथ में. ये 2 बाय 2 तबाई. गाववाले दोनों तबाई. गाववाले. तो गाईज फायनली आपल्याला दर्शन मिळत आहे. आरती पण भेटली. तिथे जरा काहीतरी गडबड झाली कॅमेऱ्यावरनं, आणि आपल्या हातात कॅमेरा आहे. आपल्याला व्हिडिओ काढून देतात ना बघू. चला आता मार खायला लागेल. चलते रहो भाई, चलते रहो. हो 100%. आपलं फायनल दर्शन झालेलं आहे. मेन आम्ही आलेलो दर्शनासाठी, पण दर्शनासाठी आलेलो
ओंकारेश्वर आणि आरती पण भेटली, दर्शन पण झालं. आरती असल्यामुळे जरा गर्दी पण होती, पण ठीक आहे, दोन्ही मिळालं. आणि आम्हाला शंका होती की मंदिर बंद होईल, दर्शन बंद होईल, पण नशिबाने मिळालं. आरती पण मिळाली, दर्शन झालं. आता पुढं काय प्लॅन आहे बघू, लेट्स गो. रिटर्न पुन्हा काय बोलताय? कशाला आलं इकडं? गोलगप्पे घाला आले का? भाऊ चला गोलगप्पे. माणसं इकडं दर्शनासाठी येतात. आम्हाला पाहिजेत गोलगप्पे. गोलगप्पे काय बोलणार? आय थिंक गोलगप्पे नाहीत, नसतील, बंद झाले. देवा बंद होऊ दे. चला देवा असे बघ नसावे. भैया बंद हो गया ना? भैया बंद हो गया ना? बंद हो गया ना? चालू आहे क्या? अरे बंद बोलो ना, बंद हो गया यार. काय काय गोलगप्प्यासाठी बॉयफ्रेंडला सोडून आलो. या काय काय मॅडम, एक्सक्यूज मी मॅडम. हाय. काय काय दर्शन काय पुढं होतं? मग आता कुठे मस्त झालं. बकासूर. हा पहिला बकासूर. यांनी या बकासूरून सुरुवात केली पहिली, नंतर हा दुसरा बकासूर आला, चोबडा भरलाय. हे तिसरा बकासूर इकडे बघ. हाय गाईज. हाय गाईज बोलताय. चौथा बकासूर इकडे आहे. हा तर सगळ्यात डायरेक्ट आता गाडीच खाली होते राव. ते तिकडं पाणीपुरी खात आहेत, पाणीपुरी शेवपुरी वगैरे खात आहेत. आम्ही मिल्कशेक शोधतोय. मिल्कशेक नाही, बदाम शेक. बदाम शेक शोधतोय, कारण इकडचा बदाम शेक जाम भारी आहे, फेमस आहे. सो बदाम शेकच्या शोधात निघाला आम्ही. शोधतोय बघू आता पुढचा प्लॅन बहुतेक बदाम शेक वगैरे पिणार आम्ही आणि थेट रूमला निघणार आहे. असाच काहीतरी प्लॅन आहे. चलो लेट्स गो. आधी बदाम शेकचं दुकान शोधू. चला. A few moments later. सो गाइस फाइनली आम्हाला बदाम शेकचा दुकान भेटलाय. ये दिन का इच्छा था, 6 दिन के बाद आज पूरा हो जाएगा. अरे बाप रे. स्पेशल केसर फालुदा. यार प्रोमॅक्स अल्ट्रा. ह्यासाठी झालेलो आम्ही, एवढे या 7 दिवसासाठी यायसाठी झालो. बदाम शेकडे दर्शनासाठी नसतो. दर्शन होत राहील देवाचं. किती तेजस्वी लोग, कुठेतरी भेटलाय. कितने तेजस्वी लोग हैं हमारे देश में, वो भी मुंबई से आए हुए. कॅमेरामॅन, डायरेक्टर, प्रोड्युसर कोण आहे? प्रोड्युसर आमच्या इकडे आहेत. प्रोड्युसर हे आमचे प्रोड्युसर. आणि आम्ही गरीब अँकर माईक लावून. कॅमेरामॅन माहिती आहे किती मोठा असतो कॅमेरामॅन. मॅडम येतं का? तुमचे दर्शन दाखवू शकता आपण? नको. हे या कोण? डायरेक्टर, प्रोड्युसर, कॅमेरामॅन या कोण? चांगले ऍक्टर. ओ ऍक्टर. एंग्री बर्ड. ये केसर के तू गाईस बदाम शेक कॅन्सल. फालुदा. हा चांगलं आहे का? तुम्हाला फालुदा घ्यायचा आता. घे ना. या माणसांकडे बघा, बदाम शेकवर तुटून पडलेत. ए टाकतो पण तिकडं. अर्धी गाडी खाली गेली बदाम शेक नुसती तुटून पडले ते बदाम शेकवर. बाकी काहीच नाही ना, फालुदा वगैरे नाही. ये आदमी और ये आदमी, सॉरी ये आदमी नहीं, ये लड़की और ये आदमी. बदाम शेक का बदाम शेक. अरे मग एकच खातं नुसते बदाम शेक. गोलगप्पे. हा आधी गोलगप्पे पण खाऊन आले. बापरे 3 प्लेट. मी 1 प्लेट खाल्ले. आणि मी किती खाल्लं? आणि प्रॉपर डाएट करते. प्रॉपर डाएट असतं, फक्त ते बाहेर आला असं खाते. पण हमारे यहाँ ऐसा ही होता है. कॅमेरामॅन. हे तर उपडीच पडलेत फालुद्यावर, त्या बदाम शेकवर सगळीकडे उपडी. आता आईस्क्रीम पण मागवलं, सगळीकडे उपडी पडलेत नुसते. जेवायचं आपल्याला जाऊन गाईच. जेवण आपल्याला भेटणार आहे 12 वाजता. 12. अरे बापरे. ए अमेरिकन ड्रायफ्रूट जो भी लेना 2 लेना. जो भी लाना घे. हो गया. हो गया. अरे हिला आवरा. सगळे घुसते तर चमचा पाहिजे. घे लेडी देख रहे हो ना ये सब. घे चमचा पाहिजे. चेक कर रही है कैसा टेस्ट है, क्या है. ये आपको लास्ट में फीडबैक देगी कौन सा खाने फूड वाला है. टेस्टी गाइस, फूड टेस्टी. बटलिन भाई कितना काम अच्छा करते हो.
ये काम अच्छा आता है भाई. कॅल्क्युलेशन संपत नाही. हा और अमेरिकन तरी अजून जेवायचं आहे अजून. मी नाही जेवणार. सगळी जेवणार. बघू नरड्यापर्यंत जेवणार. सो गाईज आम्ही निघतो आता रूमला. लेट्स गो. रूमला जातो आता. रूम नाही आता. A few moments later. सो गाईज आम्ही दर्शन वगैरे करून सगळं करून सगळे दर्शन झालेले आहेत. आता आम्ही लोकेशन आमचे झालेले आहेत. आता आलोय आम्ही हॉटेलला. सो आता छान छान जेवण जेवणार. अजून जेवायचं आहेच काय? बसमध्ये जाणार, चेंज करणार, आराम करणार. झोपणार. झोपणार. सी यू इन द नेक्स्ट ब्लॉग. तर हा व्लॉग आपण शेअर सबस्क्राईब. हा व्लॉग आपण इथंच एंड करतोय. लाईक शेअर सबस्क्राईब. भेटूया आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. सो जय हिंद जय महाराष्ट्र. सायनिंग ऑफ फ्रॉम ओंकारेश्वर. बाय बाय बाय. हे बघा केळं लगेच चेंज करून आला.